बाळांनो, तुमचा सूर्य उगवतो म्हणे जय भीम म्हणून, मग मी जय भीम करायला काय हरकत आहे? म्हणून माझ्यातर्फे आपणा सर्वांना जय भीम। तुम्ही बुद्धासनी बी अभिवादन करता म्हणे, करताना त्रिवार अभिवादन करता ना? चला तर मग माझ्या बरोबर बुद्धांनाही अभिवादन करू। हात जोडून घ्या सगळ्यांनी। 2 मिनिटं म्हणलं तू नमामि असं धर 2 मिनिटं मला हो बघ खाली हात धम्मं नमामि संघं नमामि। खरं सांगू बाळांनो, आज मी लय खुश आहे बघा आणि लय समाधानी सुद्धा आहे। या माझ्या पुरी तर किती छान भरदारी झाडांनी मोठी लागणे घेऊन आल्यात ग। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघून माझं काळी कधी सुटावं। आणि या पोरांकडे बघून मला माझ्या कष्टाची चीज झाली असं वाटतं। परत बाळांनो, इकडे येते वेळी मी तुमचा बौद्धवाडा पाहिला, तुमची घरदारं पाहिली, तुमचं विहार पाहिलं, तुमची चिमुकली लेकरं पाहिली, त्यांवर केलेले संस्कार सुद्धा पाहिले। भरपूर शिकायला था, असं शिका। मी तर म्हणते असं खूप खूप शिकून माझ्या साहेबांपेक्षा मोठे व्हा रे, असंच मोठे व्हा। परंतु बाळांनो, म्या तुम्हासनी एक विचारू, म्या तुम्हासनी एवढं सगळं बोलते बा, पण तुम्ही मला ओळखलात ना ग? होय, ओळखलात की नाही? सांगा बघू कोण आहे मी? होय बाळांनो, मीच तुमची माता रमाई भीमराव आंबेडकर। आज तुमच्या सगळ्यांबरोबर मी माझी हितगुज मांडायला आलीये। परंतु तुम्ही असं शांत नाही बसायचं, मी विचारलेल्या प्रश्नांची मला उत्तरं सुद्धा द्यायची। कळलं सर्वांना? तर बाळांनो, तशी मी रुक्मिणी भिक्खू धुत्रे वळंदकरांची लेक होते। माझ्या घरी 18 विश्वाचं दारिद्र्य होतं। माझे आईवडील गरीब होते, मात्र सुसंस्कारी होते हा। मला 2 बहिणी आणि 1 भाऊ होता। आम्ही सर्व भावंडे काका मामांकडे राहून जगलो। माझे काका मामा मुंबईला राहायचे ना, आम्ही तिथेच राहायचो। लहानपणीच आईवडील गेल्यानं कधी शाळेचं दार नाही पाहिलं। पण हा, माझ्या आईने मला शिकवलं होतं, कामाने माणूस मरत नाही रामी, कामाने माणूस खूप मोठा होतो। म्हणून मी माझ्या आईप्रमाणे आई, बाबा, काका, मामा साऱ्यांची कामं करायचे। साऱ्यांना नेहमी गोड गोड बोलायचे। ते सुद्धा मला नेहमी लाडाने रामी 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 म्हणायचे। मला मात्र फार छान वाटायचं बघा। एक दिवशी काय झालं सांगू? मी असेन बघा 5 वर्षांची असेन मी, तर माझ्या शेजारच्या काकू पोटाने व्याकुळ झालेल्या दिसल्या। मी घाबरले, त्यांच्याकडे गेले, त्यांची विचारपूस केली, तर कळालं 2 दिवस झालं त्या काकूच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही। मला फार वाईट वाटलं, पण पोरींनो, मी काही शांत नाही बसले। त्या काकूच्या घरीच थपा थपा भाकरी बनवल्या, थोडीशी भाजी केली आणि त्या काकूला पोटभर भाजी भाकर जेवू घातली। त्या काकू एवढ्या खुश झाल्या की त्यांनी मला आनंदामध्ये 1 पैशाचं नाणं बक्षीस म्हणून दिलं। बाळांनो, ते पैशाचं नाणं माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस होतं। मग काय, मी ते हातात घेतलं आणि अगदी धावत पळत माझ्या आईकडे निघाले। माझ्या आईला सर्व हकीकत अगदी आनंदून सांगितली। पण काय हो, ती माझ्यावर रागवली, ती माझ्यावर खूप ओरडली। ती मला म्हणाली, रामी, हे पैशाचं नाणं अगोदर त्या काकूंना परत करून ये। 5 वर्षांची पोर होते मी। आईनं रागवलं म्हणून ते पैशाचं नाणं हातात घेतलं आणि शेजारच्या काकूंना परत करून आले। घरामध्ये असंच एका कोपऱ्यामध्ये रुसून बसलेली होते। तेवढ्यात मला माझ्या आईने तिच्या मांडीवरती घेतलं आणि मला समजावून सांगितलं। आता लक्ष देऊन ऐका बरं, माझ्या आईने मला काय समजावून सांगितलं असेल? ती मला म्हणाली, रामी, सेवेचा मोबदला कधीच घ्यायचा नसतो, कारण मानव सेवा ही ईश्वर सेवा असते। बाळांनो, मी माझ्या आईची शिकवण आतापर्यंत जपत आलीये। तुम्हीही जपा। काय जपणार का रे? नेहमी नीतिमत्तेनं जगायला शिका। साधी राहणी मात्र उच्च विचारसरणीने जगा। मी आजकाल पाहतीये
हे इथे जे चिमुकली लेकरं बसली आहेत ना, आज त्यांच्या मनाला खूप सारे प्रश्न पडतात. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का एवढे मोठे, आम्ही त्यांनाच का हार घालायचा, त्यांनाच का एवढा मान सन्मान द्यायचा. खरं तर बाळांनो, ही प्रश्न काही चुकीची नाही. या प्रश्नाला सुद्धा एक उत्तर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय हो? तर या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर एवढंच आहे, माझ्या साहेबांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. माझ्या साहेबांनी फक्त आणि फक्त शिक्षणाला विनयाची जोड दिली. ते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. अगदी तसंच माझ्या साहेबांनी सुद्धा विद्येला विनयाची जोड दिली. म्हणून तुम्हीही तसंच जगण्याचा प्रयत्न करा. कष्टाला त्याग आणि समर्पणाची साथ द्या. मग बघा, तुम्ही खऱ्या अर्थाने या भीमरमाईची लेकरं शोभसाल, या भीमरमाईची पोरं शोभसाल. आणि यालाच तर म्हणतात बुद्धाचे धम्म आचरण, बुद्धाचे शुद्ध आचरण. यानेच तर संपूर्ण चराचराचे आणि या संपूर्ण विश्वाचे मंगल झाले आहे. खरं तर बाळांनो, सुख काय असतं, स्वप्ने काय असतात, मला मात्र काही ठाऊक नव्हतं. फक्त आलेल्या समस्येवर ठामपणे मात करून पुन्हा जगायला सुरुवात कशी करायची, मला मात्र एवढंच ठाऊक होतं. आणि असे संस्कार माझ्या आईने माझ्यावरती केले होते. या संस्कारामध्ये वाढत वाढत मी अवघ्या 9 वर्षाची झाली असताना माझं लग्न भीमराव आंबेडकरांशी झालं. आता आई वडिलांविना पोरकी असलेली ही रमा आंबेडकर घराण्याची सून झाली होती. पण पोरीनं खरं सांगू का तुम्हाला, माझं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा मला मिळालेलं ते सासर नव्हतं ग, मला मिळालेलं ते दुसरं माहेर होतं. ते कसं सांगू, माझी सासू जिजाऊ मीरा आत्या या दोघी जणी माझ्या बरोबर अगदी आईसारख्या वागायच्या. काही चांगलं काम केलं ना की मायेनी माझ्या पाठीवरती थाप फिरवायच्या, आणि काही चूकभूल झाली की हक्काने कान पिरघळायच्या. अशा आमच्या दोघी जिजाऊ आणि मीरा आत्या या दोन्ही माझ्या सासा अगदी आईसारख्या वागायच्या. माझे सासे सुभेदार बाबा, त्यांच्याबद्दल तर काय सांगायचं. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे बघा अगदी नारळासारखं होतं. बाहेरून टणक मी आतून एकदम नरम, असे होते माझे सुभेदार बाबा. माझे दोन्ही मोठे दीर माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावासारखे होते. माझी मोठी जाऊ लक्ष्मीबाई, ती माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीसारखी होती. आणि माझा पुतण्या गंगाधर, हा तर माझ्यासाठी माझ्या मुलासारखा होता. असं सगळ्यांनी मिळून आमचं आंबेडकर घराणं एक आनंदी कुटुंब होतं बघा. मग काय, मला तिथे कधी माझ्या आई वडिलांची, काका मामांची आठवण यायचीच नाही. माझं मन तिथे पटकन रमायला लागलं होतं. पण बाळांनो, माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा माझे साहेब मॅट्रिक पास झाले होते. मग त्यांचा सत्कार केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र देऊन केला. मग तुमच्यासारख्या आयाबाया, ही अशी शेजार पाजारची माणसं माझ्या साहेबांचं खूप कौतुक करत होतं. पण मला मात्र कळे ना, हे सर्व लोक माझ्या साहेबांचं एवढं कौतुक का करतायत, हाच प्रश्न सतत माझ्या मनाला पडत होता. बाळांनो, ही अशी माझी होत असलेली घालमेल माझ्या साहेबांनी अगदी दूरवरून पाहिली आणि ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, रामू, तू आता शिकली पाहिजेस. मी म्हणाले, काय हो साहेब, तुम्ही शिकता ते पुरे आहे ना, आता मी शिकून काय करणार. माझे साहेब म्हणाले, तसं नव्हे रामू, घरातल्या बाईला ग्रंथ वाचता आली पाहिजेत, पत्र लिहिता आली पाहिजेत. मी म्हणाले, साहेब, तुम्ही ग्रंथ वाचता ना, मग मी ग्रंथ वाचून असा काय फरक पडणार आहे. माझे साहेब म्हणाले, फरक पडेल रामू. हे बघ, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जर माता शिकली सवरली तर ती तिच्या बाळाला किती अचूक झोका देईल बघू. मी पण पटकन उत्तर दिलं, साहेब, मी देईन की माझ्या बाळाला अचूक झोका. माझे साहेब म्हणाले, अगं तसं नव्हे रामू, घरातली एक बाई जरी शिकली ना, संपूर्ण घर सुसंस्काराच्या प्रकाशाने उजळून निघतं. म्हणून तू शिक रामू. बाळांनो, माझ्या साहेबांनी त्या क्षणी जणू शिक्षणाचा हट्टच पकडला होता. ते काय मांडण्यासाठी तयारच होत नव्हते.
शेवटी मी त्यांच्या हट्टासमोर झुकले आणि शिक्षण घेण्यासाठी तयार झाले. पण बाळांनो, माझ्या साहेबांच्या समोर एक अट ठेवली. मी त्यांना म्हणाले, साहेब, जर तुम्हीच मला इथेच घरीच शिकवाल तरच मी शिकेन. मी शिक्षण घेणार याचाच आनंद माझ्या साहेबांना खूप झाला होता. म्हणून माझ्या साहेबांनी ती माझी अट मान्य केली आणि त्या दिवसापासून माझ्या हातात वही पेन देऊन माझे साहेब मला सगळं काही घरात शिकवू लागले. मग बाळांनो, तुमचं ते अ आ इ ई क का की की हे सगळं काही माझे साहेब मला घरात शिकवू लागले. त्या दिवसापासून मी हळूहळू वाचण्याचा प्रयत्न करू लागले. माझा शिक्षणाचा आनंद भरपूर मोठा होता आणि उत्साहही खूप होता. म्हणून माझे साहेब जेव्हा कॉलेजमध्ये जायचे ना, तेव्हा मी पटकन घरातलं सगळं काम उरकायचे आणि फावल्या वेळामध्ये माझ्या साहेबांची उरलेली मराठीची पुस्तकं वाचत बसायचे. पण एक दिवशी नवलच झालं. माझे सासरे सुभेदार बाबा यांनी मला साहेबांचं मराठीचं पुस्तक वाचत असताना पाहिलं. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, रमा, तू भिवाचं मराठीचं पुस्तक वाचतेस का? मी म्हणाले, हो मामांजी, तेच वाचण्याचा प्रयत्न करतेय. तेवढ्यात म्हणाले, ते कपाटामध्ये बुद्ध चरित्र आहे बघ, ते बुद्ध चरित्र घेऊन जरा माझ्या खोलीत येतेस का? सुभेदार बाबांचा आवाज अगदी उच्च दर्जाचा होता. मी घाबरले. पटकन हातातलं मराठीचं पुस्तक बाजूला ठेवलं आणि कपाटाच्या दिशेने पळत निघाले. कपाट उघडलं, ते बुद्ध चरित्र हातात घेतलं आणि सुभेदार बाबांच्या खोलीमध्ये जाऊन उभी राहिले. तेवढ्यात सुभेदार बाबांनी परत एक वेळेस माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाले, रमा, अगं आता हातात काय घेतलंस? वाचायला सुरुवात कर. सुभेदार बाबांनी वाचायला लावलंय म्हणून मी सुद्धा एक एक शब्द फोडत फोडत, एक एक पान पलटत पलटत ते बुद्ध चरित्र वाचायला सुरुवात केली. बाळांनो, त्यामध्ये काय लिहिलं होतं माहिती? त्यामध्ये असं लिहिलं होतं की बुद्ध हा ज्ञानाच्या शोधात जातो. आपली पत्नी यशोधरा, आपला लाडका मुलगा राहुल याला सुद्धा सोडून तो ज्ञानाच्या शोधात जातो आणि एक ज्ञानाचा प्रकांड पंडित बनतो. हे सगळं जेव्हा मी वाचत होते ना, तेव्हा मला सुद्धा कुठेतरी वाटलं की माझे साहेब सुद्धा बुद्धांसारखाच खूप अभ्यास करतात. मला पण वाटलं की माझे साहेब जर असाच अभ्यास करत राहतील तर ते सुद्धा एक दिवशी बुद्धांसारखेच खूप मोठे विद्वान होतील. काय सांगायचं पोरींनो तुम्हाला, त्या क्षणी मला माझ्या साहेबांमध्ये बुद्ध उतरले की काय असा भाग झाला. पण त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मला माझ्या साहेबांच्या अभ्यासाचं महत्त्व कळालं आणि त्या दिवसापासून मी माझ्या मनामध्ये अगदी गाठ बांधून ठेवलं की मी माझ्या साहेबांच्या अभ्यासाच्या मार्गामध्ये कसलाही अडथळा येऊ देणार नाही. बाळांनो, हाच माझा शिक्षणाचा आनंद खूप मोठा होता. पण याच आनंदामध्ये जणू अजून भर पडली की काय, म्हणजेच 12 डिसेंबर 1912 रोजी आमच्या घरी नवीन बाळ जन्मास आलं. तुमच्यासारख्या आयाबाया, ही अशी शेजार पाजारची माणसं माझ्या बाळाची कित्येक तरी नावं ठेवत होती. कोण म्हणे वामन, कोण म्हणे गोविंद, कोण म्हणे केशव, अशी कित्येक तरी नावं माझ्या बाळाची ठेवली गेली. परंतु एक दिवशी मी आणि माझे साहेब निवांत वेळेमध्ये माझ्या बाळाच्या पाळण्याला झोका देत बसलो होतो. तेवढ्या साहेबांनी मला विचारलं, रामू, आपल्या घराच्या आजूबाजूच्या काही आयाबायांनी आपल्या बाळाची खूप नावं ठेवलीत म्हणे, त्यातलं एखादं नाव तुला आवडलं का? मी पटकन उत्तर दिलं, साहेब, त्या बायकांनी नावं ठेवली खरी, पण मला मात्र एकही नाव आवडलं नाही. माझे साहेब म्हणाले, मग मी एक तुला चांगलं नाव सुचवू का? मी म्हणाले, साहेब अहो विचारता का, सुचवा ना. बाळांनो, माझ्या साहेबांनी नाव सुचवलं ते म्हणजे यशवंत. यशवंत हे नाव माझ्या कानी पडताच मला अगदी खूप आनंद झाला, कारण ते नाव मला खूप आवडलं. मी पटकन माझ्या साहेबांना म्हणाले, साहेब अहो यशवंत हे नाव मला खूप आवडले बरं, आपण आपल्या बाळाचं नाव यशवंतच ठेवायचं. पण बाळांनो,
माझ्या साहेबांचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. ते मला म्हणाले, रामू, अगं यशवंत हे नाव तुला आवडलं किंवा मला आवडलं म्हणून नाही ठेवायचं, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले यांच्या पहिल्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होतं आणि मी त्यांना माझा आदर्श मानतो, गुरु मानतो, म्हणून आपण आपल्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवायचं. म्हणून बाळांनो, आम्ही आमच्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. खरं सांगायचं झालं तर माझा यशवंत जसा जन्माला आला तसं आमचं आंबेडकर घराणं अगदी आनंदामध्ये न्हाऊन निघालं होतं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये यशवंत नाव कोरले की काय असं वाटायचं, कारण प्रत्येक जण सतत माझ्या यशवंताचा लाड पुरवत मागे फिरताना दिसायचा. पण बाळांनो, या माझ्या बाळाच्या जन्माचा आनंद आमच्या घरामध्ये काही जास्त काळ टिकलाच नाही. म्हणजे काय हो, तर अगदी दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1913 रोजी माझे सासरे सुभेदार बाबा यांचा मात्र मृत्यू झाला. आमच्या आंबेडकर घराण्यावरती नेहमी सुखाची छाया देणारा वटवृक्ष अगदी अचानकपणे काही क्षणात कोसळून पडला. माझे साहेब आणि मी, आम्ही दोघीही आता आई वडिलांविना पोरके झालेलो होतो. पण मला मरते वेळी सुभेदार बाबांनी सांगितलं होतं, रमा, या आग लागलेल्या काळजाला संभाळ. आणि माझ्या त्या चिमुकले यशवंताच्या डोक्यावरून एकदा हात फिरवला होता आणि साहेबांकडे एक नजर केली होती, जणू ते साहेबांना बोलत होते. लक्ष देऊन ऐका. साहेबांकडे पाहत रामजी बाबा काय म्हणाले असतील? ते म्हणाले, लढाईकडे पाठ फिरू नकोस, अंधाराची गय करू नकोस. लढाईकडे पाठ फिरू नकोस, अंधाराची गय करू नकोस. हजारो असत्यांचा पराभव करण्या एवढे सत्य तुझ्याकडे आहे. हे माझ्या पराक्रमी पोरा, हे लोक तुला पुढे चालून सूर्य म्हणतील. क्रांती सूर्य, पराक्रमी सूर्य, प्रज्ञा सूर्य. अशा रुबाबात माझे रामजी बाबा मात्र आमच्या सर्वांना सोडून कायमचे निघून गेले. बाळांनो, माझ्या साहेबांना हे दुःख काही पचेनासं झालं होतं. त्यांना काही हे सहनच होत नव्हतं. तरी पण मी माझ्या साहेबांना समजून सांगण्याकरिता त्यांना सांगितलं की साहेब, अहो मान्य आहे मला, आपले सुभेदार बाबा आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेत. मात्र तरी पण त्याच सुभेदार बाबांचं एक शेवटचं स्वप्न होतं की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण घ्यावं. कित्येक तरी दीनदलित गोरगरीब लेकरांना शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. म्हणून साहेब, तुम्ही एवढ्या लवकर ढासाळून जाऊ नका, तुम्ही काही हार मानू नका, असं मी माझ्या साहेबांना तुटक्या मुटक्या शब्दामध्ये समजवण्याचा प्रयत्न केला. बाळांनो, कदाचित या शब्दांमधून माझ्या साहेबांना थोडासा धीर मिळाला आणि अखेरीस माझे साहेब त्यांचं उच्च शिक्षण घेण्याकरिता आता मात्र अमेरिकेला निघाले. माझे साहेब अमेरिकेला जाणार म्हणून मी आणि माझी मोठी जाऊ लक्ष्मीबाई आम्ही दोघींनी मिळून माझ्या साहेबांची सगळी तयारी करून दिली. आणि त्यांना सोडण्याकरिता आम्ही दोघी जणी मिळून बंदरावरती गेलो. बाळांनो, त्या बंदरावरती खूप साऱ्या झांजा अशा एका रांगेमध्ये उभ्या होत्या. त्यापैकी एका झांजेमध्ये माझे साहेबही चढले आणि त्यांची झांज अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली. माझ्या साहेबांची झांज अगदी टिंब होईपर्यंत मी मात्र तिथेच बघत उभी राहिले. तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी मला धक्का दिला आणि सांगितलं, रमा, तुझ्या साहेबांची झांज गेली, आता चल बघू घरी. बाळांनो, तो धक्का हा साधा सुद्धा धक्का नव्हता. तो धक्का मला जाणीव करून देत होता की माझे साहेब आता दूरदेशी परदेशी गेले आणि आता मात्र मी इकडे एकटी आहे. माझ्या साहेबांच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी आता मात्र माझ्या एकटीच्या खांद्यावर आहे. माझ्या लेकरांची पोटं भागवायची आहेत, घरातल्या सगळ्यांची काळजी करायची. अशा कित्येक तरी जबाबदारींची जाणीव करून देणारा तो धक्का होता बाळांनो. म्हणून मी आणि माझी मोठी जाऊ लक्ष्मीबाई
आम्ही दोघी जणी वाटेने जात असताना फक्त एकच विचार करत होतो की आपल्या लेकरांची पोटं भागवण्याकरिता नेमकं करायचं तरी काय, कोणतं काम करायचं, हा प्रश्न मनात घेऊन डोक्यात घेऊन आम्ही दोघी जणी वाटेने पायी पायी चाललेलो. तेवढ्यात मला एक कल्पना सुचली आणि मी ती पटकन कल्पना माझ्या बैला सांगितली. आणि बाळांनो, त्याच कल्पनेप्रमाणे आम्ही दोघी जणी रोज पहाटे 5 वाजता उठायचो. गुरढोरांचं शेण जे रस्त्यावरती विनाकारण पडलेलं असायचं त्याला गोळा करायचं, त्याच्या गौऱ्या थापायच्या आणि त्याला वाळवायचं आणि त्या जळण म्हणून बाजारात विकायच्या. ती मोळी विकून आम्ही रात्री 8 वाजता घरी परत यायचो. लेकरांसाठी जेवण करायचं, त्यांना पोटभर जीव घालायचं आणि काही 4 घास उरलेच तर आपणही खाऊन घ्यायचे. हा असा आमचा रोजचा ठरलेला नित्यक्रम दिनक्रम होता बाळांनो. पण बाळांनो, आम्ही फक्त शेणाच्या गौऱ्या थापल्या आणि त्या जळण म्हणून बाजारात विकल्या एवढंच काम केलं का हो? तर असं नाही. कधी कधी रस्त्यावरती दगड फोडण्याचं काम सुद्धा केलं. आमच्याही पायांना ठेचा लागल्या, पण त्या ठेचांचं कधी दुःख नाही मांडलं. बाळांनो, इथं खूप साऱ्या माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत. मग त्यापैकी एखाद्या मला मुलीला विचारून बघायचंय की आज जर तुमचं एखादीचं कपाट उघडून बघितलं तर तुम्हा आम्हाला मोजता सुद्धा येणार नाहीत, एवढ्या साड्या अगदी धडाधडा खाली पडतील की नाही पोरींनो? आवाज कमी येतोय, पडतील ना? पण खरं सांगू का तुम्हाला, माझ्या साडीवरती एवढी ठिगळं होती ना, तुम्हा आम्हाला मोजता सुद्धा येणार नाही, एवढ्या ठिगळांच्या साडीवरती मी माझी दिवस काढत चालले होते. मी माझी गरिबी तशीच पचवत चालले होते. बाळांनो, माझे साहेब जेव्हा अमेरिकेला निघाले होते तेव्हा मी इकडे दुसऱ्यांदा पोटसी होते. माझ्या पोटात जन्माला आला तो म्हणजे माझा दुसरा मुलगा बाळ रमेश. हे माझं बाळ जसं जन्माला आलं ना, अगदी तसं मरण पावलं. या माझ्या हातामध्ये त्या माझ्या चिमुकल्या बाळाने स्वतःचा जीव सोडला. आभाळ एवढं दुःख होतो, परंतु माझ्या एकटीवरती येऊन कोसळून पडलं. बातमी एवढी मोठी होती की साहेबांना कळवणं तेवढंच गरजेचं होतं. म्हणून थरथरत्या हाताने का होईना, परंतु साहेबांना पत्र लिहिलं आणि कळवलं, साहेब, आपला बाळ रमेश आपल्याला सोडून कायमचा निघून गेलाय हो, कायमचा. बाळांनो, माझ्या बाळाच्या मृत्यूचं ते पत्र माझ्या साहेबांना त्याच्या मृत्यूच्या 15-20 दिवसानंतर जाऊन पोहोचलं आणि माझ्या साहेबांचं त्या पत्राला उत्तर म्हणून त्यांचं पत्र माझ्यापर्यंत त्या पुढच्या 15-20 दिवसानंतर येऊन पोहोचलं. बाळांनो, त्या पत्रामध्ये माझ्या साहेबांनी काय लिहिलं होतं माहिती? लक्ष देऊन ऐका. माझ्या साहेबांनी त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, बाळ रमेश, अरे स्वतःच्या बापाला न भेटताच गेलास तू. माझ्या साहेबांनी तर त्यांच्या बाळाच्या प्रतीचं दुःख अशा शब्दात मांडलं हो, पण मी तर त्या बाळाची आई होते ना, मग माझं दुःख तर केवढं मोठं असणार. तरी पण मी माझ्या साहेबांच्या त्या एका वाक्यावरून मला कळालं की माझ्या साहेबांना सुद्धा परदेशात तेवढंच दुःख होतंय. म्हणून मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले, परंतु साहेबांना परत पत्र लिहिलं आणि कळवलं, साहेब, अहो मान्य आहे मला की आपला बाळ रमेश आपल्याला सोडून कायमचा निघून गेलाय, परंतु तरी पण तुम्ही काय धीर सोडू नका. मी, यशवंत, आम्ही इथे सर्वजण खुशाल राहू. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, जास्त जागरण करू नका, तुमच्याच तब्येतीची काळजी घ्या, तुमचीच राहू. असं पत्र मी माझ्या साहेबांना लिहिलं आणि ते पाठवून दिलं. बाळांनो, कदाचित याच अशाच काही पत्रांमधून माझ्या साहेबांना थोडासा धीर मिळायचा आणि अखेरीस माझ्या साहेबांनी त्यांचं अमेरिकेचं असणारं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि माझे साहेब अमेरिकेहून इकडे मुंबईला परत आले. ते जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा माझ्या साहेबांना सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागली होती. खरं तर एखाद्या मुलीचं लग्न झालं की त्या मुलीला दागिन्यांची खूप हौस असते
असते की नाही? तशी मला पण होती. पण माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे साहेब खूप लहान होते. मग तेव्हा ते माझी दागिन्यांची हौस कशी पूर्ण करणार? पण आता मात्र माझ्या साहेबांना चक्क सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागलीये. म्हणून मी माझी दागिन्यांची हौस घेऊन माझ्या साहेबांकडे गेले आणि साहेबांना म्हणाले, साहेब, अहो, अगदी लग्नापासून मला मात्र दागिन्यांची खूप हौस आहे हो. तुम्ही मला दागिने कराल का? बाळांनो, माझ्या साहेबांनी मला हो किंवा नाही असं उत्तर दिलंच नाही. त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं आणि आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसले. त्याच्यानंतर एक 15-20 दिवसानंतर माझ्या साहेबांची पगार झाली आणि माझ्या साहेबांनी त्या पगारीमध्ये मला आवडतील अशी, माझ्या पसंतीची, मला साजेशी अशी सगळी दागिने करून आणली. त्या दिवशी मी अगदी पहाटेची लवकर उठले. पटापट आंघोळ पाणी करून घेतलं. ती सर्व दागिने गळ्यात अडकवली, कानात अडकवली, नाकात अडकवली आणि आरशासमोर गेले. खरं सांगते तुम्हाला, रोज मी माझा कुंकवाचा करंडा इथेच आरशासमोर ठेवायचे. आज मात्र मी एवढे सगळे दागिने घातले आणि नेमका आजच तर मला कुंकवाचा करंडा काही सापडेच ना. मी मात्र माझं अख्खं घर पालतं घातलं, सगळीकडे शोधला, पण मला काय कुंकवाचा करंडा मिळेच ना. सगळ्यांची विचारपूसही केली तरीही नाही मिळाला. शेवटी कंटाळून साहेबांकडेच गेले आणि साहेबांना म्हणाले, साहेब, अहो, रोज मी माझा कुंकवाचा करंडा इथेच आरशासमोर ठेवते. नेमके मी आज एवढे सगळे दागिने घातले आणि आजच तो मला मिळत नाही. तुम्ही कुठं माझा कुंकवाचा करंडा पाहिला का? आणि पाहिला असेल तर मला सांगाल का? बाळांनो, असं मी माझ्या साहेबांना विचारलं. तेवढ्याच साहेबांनी मला काय उत्तर दिलं माहिती? ते मला म्हणाले, रामू, अगं आता एवढे सगळे दागिने घातलेस ना, मग तो कुंकवाचा करंडा कशाला ग तुला? खरं तर बाळांनो, या एका वाक्यामुळे मला कळून चुकलं की माझा कुंकवाचा करंडा नक्की साहेबांनी लपवलाय. म्हणून मी पटापट गळ्यातली, कानातली, नाकातली ती सगळी दागिने काढले आणि साहेबांच्या एका हातामध्ये सोपवले आणि साहेबांना म्हणाले, साहेब, ही घ्या तुमची दागिने, मला मात्र माझा कुंकवाचा करंडा परत करा. बाळांनो, त्या दिवशी कळत नकळत का होईना, परंतु मला माझ्या साहेबांनी एक चांगला धडा शिकवला. तुम्हीही ऐका. प्रत्येक बाईच्या जीवनातील तिचा अनमोल दागिना हा तिचा नवरा आणि तिची ही चिमुकली लेकरच असतात. म्हणून बाळांनो, मी सुद्धा माझ्या मनामध्ये गाठ बांधून ठेवलं की माझ्या आयुष्यातील माझा अनमोल दागिना म्हणजे माझे साहेब आणि माझा चिमुकला बाळ यशवंतच होता. कारण बाळांनो, दागिने म्हणजे काय असतं हो? दागिने म्हणजे आपल्या संसारामध्ये कधी आर्थिक अडीअडचणी येत असतात, अशा वेळी कामी येणारं साधन म्हणजे दागिने असतात. म्हणून कधी सुद्धा दागिन्यांची गरजेपेक्षा जास्त काही हौस करू नका, हे मी आपणा सर्व मुलींना सांगते. बाळांनो, माझ्या साहेबांची नोकरी चालू होती आणि याच अशाच काळामध्ये माझ्या पोटात जन्माला आली ती म्हणजे माझी तिसरी मुलगी इंदू. त्या माझ्या इंदूमध्ये, तिच्या लहानपणामध्ये मी माझं लहानपण जगत होते. मला वाटायचं की ती माझी मुलगी खूप मोठी होईल, साहेबांसारखं शिकेल, माझे साहेब तिचं लग्न अगदी थाटामाटात लावून देतील, असे कित्येक तरी स्वप्न, कित्येक तरी अपेक्षा मी माझ्या त्या चिमुकल्या इंदू सोबत जोडत चाललेली होते. पण बाळांनो, ती माझी चिमुकली पोर इंदू सुद्धा माझ्यासोबत काही जास्त काळ राहिलीच नाही. ती सुद्धा अगदी 1.5 वर्षाचीच असताना मला सोडून कायमची निघून गेली. त्या माझ्या चिमुकल्या मुलीचं दुःख सुद्धा मी तेवढ्याच ताकदीने पचवलं आणि पुन्हा ठामपणे जगायला सुरुवात केली. यानंतर बाळांनो, एक दिवशी साहेब माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, रामू, आता मात्र मला याही पुढचं शिक्षण घ्यायचंय.
त्यासाठी मात्र मला आता लंडनला जावं लागणार आहे. पोरींनो, ते म्हणतात ना, संसार म्हणलं की भांड्याला भांड लागतच. अगदी तसंच यावेळी मी सुद्धा माझ्या साहेबांबरोबर भांडलेच. साहेबांना म्हणाले, काय हो साहेब, तुम्ही आत्ता तर कुठे तिकडे अमेरिकेहून जाऊन इकडे मुंबईला परत आलात आणि आता परत लंडनला जायचं म्हणताय. तुम्ही इथे नोकरी करत करत 4 पैसे कमवत होतात. मला आता तर कुठं समाधान मिळत होतं की तुम्ही माझ्या संसारामध्ये लक्ष देताय, माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष देताय, आणि तुम्ही आता परत लंडनला जायचं म्हणताय. बाळांनो, मी असं माझ्या साहेबांना बोलले, परंतु खरं सांगते तुम्हाला, माझ्या साहेबांनी मला उलटून एकही शब्द सुनावला नाही. त्यांनी सगळं माझं ऐकून घेतलं आणि नेहमीप्रमाणे आपापल्या खोलीमध्ये जाऊन ग्रंथ वाचत बसले. नंतर पोरींनो, मीच विचार केला, माझे साहेब एक असं वादळ झाले होते ना, की ते वादळ या 4 भिंतीमध्ये मावणारं नव्हतं. त्या विद्युत प्रवाहाला आता खऱ्या अर्थाने वाहायला सुरुवात झाली होती. हे माझ्या लक्षात येताच मी पटकन माझ्या साहेबांकडे गेले आणि साहेबांना म्हणाले, साहेब, तुम्हाला याही पुढचं शिक्षण घेण्याकरिता लंडनला जायचंय ना, तुम्ही खुशाल लंडनला जा, माझी काही एक हरकत नाही. मी अजून पण माझ्या हातातलं काम काही टाकून दिलं नाही. अजून पण मी माझ्या लेकरांची